जय महाराष्ट्र मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सांगली महानगरपालिकेचा सर्वे. म्हणजेच मित्रांनो, येणाऱ्या 15 तारखेला जर सांगली महानगरपालिकेची निवडणूक झाली तर म्हणजेच मित्रांनो, आता होणाऱ्या 4 ते 5 दिवसामध्येच सांगली महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही सांगली महानगरपालिकेवर येणार आहे, याचा आज आपण ग्राउंड रिपोर्ट पाहणार आहोत. पण मित्रांनो, ही निवडणूक ही अतिशय व्होल्टेज निवडणूक होणार आहे. कारण मित्रांनो, गेल्या इतक्या वर्षामध्ये कधीच इतकी टफ निवडणूक ही सांगली जिल्ह्यामध्ये झाली नव्हती. पण मित्रांनो, ही निवडणूक ही अतिशय टफ होणार आहे. कारण मित्रांनो, सांगलीमधील काही भागामध्ये तर अतिशय हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळाला आहे. म्हणजेच मित्रांनो, त्याचं एक उदाहरण म्हणजेच मित्रांनो, सांगलीमधील संजय नगर काही भागातील मनोज सरगर आणि त्याचबरोबर मित्रांनो, त्यांच्या विरोधात हर्षवर्धन पाटील म्हणजेच मित्रांनो, आपल्या जिल्ह्याचे म्हणजेच मित्रांनो, सांगली जिल्ह्याचे खासदार यांचा पुतण्या आणि त्याचबरोबर मित्रांनो, प्रतीक पाटील म्हणजेच मित्रांनो, माजी केंद्रीय मंत्री यांचा मुलगा. म्हणजेच मित्रांनो, या निवडणुकीमध्ये तिथं नेमकं काय होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, अतितटीची निवडणूक ही सांगली महानगरपालिकेची होणार आहे. कारण मित्रांनो, संजय नगरचा एक भाग नव्हे तर पूर्ण जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी अशी परिस्थिती सर्वच ठिकाणी आहे. पण मित्रांनो, आता आपण हे बघूया की या निवडणुकीमध्ये नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही सांगली महानगरपालिकेवर येणार आहे ते आता आपण वेळ न लावता लगेचच समजून घेऊया. तर मित्रांनो, आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पहिल्यांदा तर आपण हे बघूया की सांगली महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे. तर मित्रांनो, सांगली महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या ही 78 आहे. तर मित्रांनो, सांगली महानगरपालिकेवर जर 78 नगरसेवक असतील तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही इतराला जर सांगली महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर नेमके किती नगरसेवक लागणार आहेत ते आता आपण बघूया. तर मित्रांनो, कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही युतीला जर सांगली महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर 41 नगरसेवक हे निवडून येणं गरजेचं आहे. तरच मित्रांनो, कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही युतीची सांगली महानगरपालिकेवर सत्ता येणार आहे. तर मित्रांनो, आता आपण वेळ न लावता लगेचच हे पाहूया की गेल्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळत होत्या आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही गेल्या निवडणुकीमध्ये आली होती ते आता आपण थोडक्यात पहिल्यांदा जाणून घेऊया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश हे भारतीय जनता पक्षाला मिळालं होतं. म्हणजेच मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला 41 जागा या सांगली महानगरपालिकेवर मिळत होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचा प्रचार हा भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीमध्ये सुद्धा केला आहे. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षातून इच्छुकांची संख्या ही जास्त होती. त्याच्यामुळे मित्रांनो, भारतीय जनता पक्षामध्ये नाराजी नाट्य सुरू झालं आहे. त्यामुळे मित्रांनो, याचा काही परिणाम हा भारतीय जनता पक्षाला होणार आहे का ते आता आपण पुढे पाहणार आहोतच. पण मित्रांनो, याच्यानंतर आता आपण हे बघूया की गेल्या निवडणुकीमध्ये 2 नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये 2 नंबरचा पक्ष होता तो म्हणजे काँग्रेस पक्ष. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला सांगली महानगरपालिकेवर 20 जागा मिळत होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला 20 जागा मिळणार आहेत की नाही ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष हा अतिशय डळमळला आहे. म्हणजेच मित्रांनो, आताची राज्यातील आपल्या परिस्थिती पाहता काँग्रेस या पक्षामध्ये आता काही अस्तित्व राहिलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. पण मित्रांनो, सांगली जिल्ह्यामध्ये नेमकं काय होणार आहे ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, महाविकास आघाडीने चांगल्या प्रकारची ताकद ही सांगली महानगरपालिकेवर लावली आहे. त्यामुळे मित्रांनो, या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगल्या प्रकारचे यश मिळणार आहे की नाही ते आता आपण पुढे पाहणार आहोतच. पण मित्रांनो, आता आपण हे बघूया की गेल्या निवडणुकीमध्ये 3 नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये 3 नंबरचा पक्ष होता तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्रच होते आणि त्या निवडणुकीमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र असताना गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षाला 15 जागा मिळत होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये दोघे वेगवेगळे झाले आहेत. पण तरीसुद्धा या निवडणुकीमध्ये ते दोघे एकत्र आले आहेत. म्हणजेच मित्रांनो, मैत्रीपूर्ण लढत ही अजित पवार यांच्या पक्षानं महाविकास आघाडीसोबत करण्याचं ठरवलं आहे. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये दोघं जरी एक असले तरी यांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये जयंत पाटील यांनी सुद्धा चांगल्या प्रकारचं लक्ष घातलं आहे. म्हणजेच मित्रांनो, प्रत्येक प्रभागामध्ये आणि प्रत्येक वार्डामध्ये जाऊन जयंत पाटील यांनी तळागाळात कार्यकर्त्यांची भेटी घेऊन प्रचार करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मित्रांनो, याचा काही परिणाम भारतीय जनता पक्षाला होणार आहे का ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आता आपण वेळ
न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया। म्हणजेच मित्रांनो येणाऱ्या 15 तारखेला जर सांगली महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही सांगली महानगरपालिकेवर येणार आहे ते आता आपण वेळ न लावता लगेचच थोडक्यात पाहूया। तर मित्रांनो पहिला पक्ष आहे तो म्हणजे अपक्षांचा पक्ष। तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर अपक्षांना काही जागा मिळत होत्या, पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अपक्षांना एक जागा ही सांगली महानगरपालिकेवर मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा एक जागा ही सांगली महानगरपालिकेवर मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष। तर मित्रांनो या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची सुद्धा सुरुवात ही सांगली महानगरपालिकेवरून होणार असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचं सुद्धा खातं उघडणार असं आपल्याला पाहायला मिळतं। म्हणजेच मित्रांनो सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला एक जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये एक जागा म्हणजे त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण मित्रांनो इतके दिवस सांगली महानगरपालिकेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची एक सुद्धा नगरसेवक नव्हता, पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये एक नगरसेवक म्हणजे त्यांचं खातंही सांगली महानगरपालिकेवर उघडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण दुसरा पक्ष बघूया। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया। तर मित्रांनो येणाऱ्या 15 तारखेला जर सांगली महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला 2 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचं यश आहे सांगली महानगरपालिकेवर मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष। तर मित्रांनो येणाऱ्या 1 महिन्याच्या अगोदर म्हणजेच मित्रांनो येणाऱ्या 15 तारखेला जर सांगली महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे। कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना 20 जागा मिळत होत्या, पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षातील 2 बडे नेते म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश ज्यांच्या नेतृत्वामध्ये मिळालं होतं ते म्हणजे जयश्री वहिनी आणि त्याचबरोबर मित्रांनो पृथ्वीराज बाबा पाटील हे दोन्ही नेते हे काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पक्षासोबत आले आहेत। त्यामुळे मित्रांनो याचा सुद्धा काही परिणाम हा काँग्रेसच्या पक्षाला होणार आहे का ते आता आपण पाहूया। तर मित्रांनो येणाऱ्या 15 तारखेला जर सांगली महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला 10 ते 12 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये सर्वाधिक कमी यश हे काँग्रेस पक्षाला मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये 20 जागा मिळणारा पक्ष या निवडणुकीमध्ये 10 ते 12 जागा म्हणजे अपयशाचं सांगली महानगरपालिकेवर काँग्रेस पक्षाला मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार यांचा पक्ष। तर मित्रांनो शरद पवार यांच्या पक्षाला सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे। कारण मित्रांनो महाविकास आघाडीने म्हणजेच मित्रांनो विशाल पाटील असो किंवा जयंत पाटील यांनी चांगल्या प्रकारची ताकद ही सांगली महानगरपालिकेवर लावली आहे। त्यामुळे मित्रांनो त्यांना या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे। मित्रांनो येणाऱ्या 15 तारखेला जर सांगली महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 7 ते 10 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो यांना सुद्धा इतकं काही चांगल्या प्रकारचं यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत नाही। कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना 15 जागा या दोघं एकत्र असताना मिळत होत्या, पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये 7 ते 10 जागा म्हणजे त्यांना 5 जागा या कमी मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे अजित पवार यांची राष्ट्रवादी। तर मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सांगली महानगरपालिकेवर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे। कारण मित्रांनो मिरज भागामध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादीचं चांगल्या प्रकारचं वर्चस्व आहे, त्यामुळे मित्रांनो त्यांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं यश मिळेल अशी आशा आहे। पण मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच हे पाहूया की त्यांना सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया। तर मित्रांनो येणाऱ्या 15 तारखेला जर सांगली महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये 10 ते 15 जागा या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचं यश आहे सांगली महानगरपालिकेवर मिळताना असं आपल्याला पाहायला मिळत आहे। सांगली महानगरपालिकेवर मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष। तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारचं यश हे सांगली महानगरपालिकेवर मिळालं होतं। म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये 41 जागा या सांगली महानगरपालिकेवर त्यांच्या निवडून आल्या होत्या, पण मित्रांनो तरीसुद्धा गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षाचा महापौर बसला होता। म्हणजेच मित्रांनो जयंत पाटील यांनी गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा करेक्ट कार्यक्रम केला होता। पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये सुद्धा तसं काय होणार आहे का ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। पण मित्रांनो आता आपण हे बघूया की त्यांना नेमक्या किती जागा मिळाल्या होत्या
पण मित्रांनो आता आपण हे बघूया की भारतीय जनता पक्षाला नेमक्या या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया. तर मित्रांनो येणाऱ्या 15 तारखेला जर सांगली महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला 40 ते 50 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे सांगली महानगरपालिकेवर मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना 41 जागा या सांगली महानगरपालिकेवर मिळत होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना 40 ते 50 जागा म्हणजे त्यांना सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश हे सांगली महानगरपालिकेवर मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये सुद्धा गेल्या निवडणुकीमध्ये जसं घडलं आहे तसं काही घडणार नाही का याची दक्षता घेणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये जयंत पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचेच काही नगरसेवक पडून त्यांचाच करेक्ट कार्यक्रम केला होता. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा महापर्व येणार आहे का ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये सर्वच ठिकाणी बऱ्यापैकी अवघड झालं होतं. पण मित्रांनो तरीसुद्धा भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळालं असं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय, खरंच भारतीय जनता पक्षाला इतकं चांगल्या प्रकारचं यश हे सांगली महानगरपालिकेवर मिळेल का? आणि मित्रांनो त्यांचीच सत्ता ही सांगली महानगरपालिकेवर येईल का हे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही सांगली महानगरपालिकेवर येणार आहे हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ हे आपल्या चॅनलवर येत असतात. त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.